मित्रांनो, नाद गावाकडच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सरचं स्वागत करतो. आता आपण ज्या घाटाला जवळजवळ 47 वर्षाची परंपरा आहे आणि दत्त जयंती निमित्त आंबेगाव तालुक्यातला टॉपचा फळ थोडक्यात घोडगाव या ठिकाणी आणि घोडगाव या ठिकाणी आज घाटाचा राजा बागडे आणि येळवंडे समाधान भाऊ असतील यांचा शिवा आणि ओम्या हे घाटाचा राजाची बारी आज. तर आपण शिवाजी थोडक्यात मुलाखत घेतोय. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे समाधान शेठ हे ह्या क्षेत्रामध्ये नवीन असताना एवढी मोठी खरेदी करून आज जवळजवळ वर्ष झाले ते याच्यामध्ये पळतात. बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचा बैल पळतोय, त्यांचं नाव रोशन करतोय शिवा. त्या थोडक्यात खरेदी वगैरे कुठून झाली, संगोपन वगैरे कसं केलं काय, त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करतोय त्यांच्या बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये. पहिला परिचय करून द्या थोडक्यात तुमचा. माझं नाव सतीश अप्पा पापाळे, गाव बेलापूर बदगी. आता मला एक सांगा, बैलाची खरेदी नेमकी कुठून केलेली किंवा बैलाची खरेदी खरी ही जतमधून झाली होती. बारीकपणी त्याच्यानंतर बैल हा माझ्या भाच्याकडे इथं जांभ्याला होता. त्याच्यानंतर मग बैलाला म्हणजे मार्केटमध्ये थोडस पळवणं वगैरे सगळं मी बघितल्यानंतर विषय आलं, बैल आपल्याच नाव पळत होता पहिल्यांदा, असा विषय. तर तिकडे जतला म्हणजे किती वर्षाचा असताना त्यावेळेस म्हणजे आदतच होता, दात लावायच्या वेळेतच होता, त्यावेळेस घेतलेला आहे. तिकडे काय पळत होता छकडीला? नाही, छकडी वगैरे काही नाही, काहीच नाही, असं घरगुती गावठी. थोडक्यात आता मला एक सांगा, हा बैल जास्त चर्चेत नव्हता इथं 4 बैलात. इथं पळवायला कधी सुरुवात केली तुम्ही? इथं पळवायला सुरुवात आम्ही चांडोली नंतर दावडी वगैरे केली मागच्या वर्षी आमदार केसरीला. त्याच्यानंतर बैल जास्त चर्चेत आला आणि त्याच्यानंतर मग आम्ही सरपंच केसरीला सावरदरी लोखंडांच्या बैलावर नियोजन केलं होतं. त्यावेळेस बैल जास्त चर्चेत आला. मित्रांनो, बैलाकडे पाहिले ते गावठी मॉडेल, शरीर काय एवढं लांबलचक नाही किंवा नाही का बाबा चौक वगैरे जो काय पाहिजे तो आहे, पण पायात जो बैल पाहिजे तेवढा मोठा तर काय नाहीये. तो शरीर त्याचं एकदम बारीक, थोडक्यात अपुऱ्या मापाचा बैल आहे, पण टॉप मध्येच पळतोय. कंटिन्युटी त्याची कशी काय, एवढी टिकण्याची क्षमता काय संगोपन क्षमता म्हणजे बैल नाही का हा गावठी जातीमध्ये मोडतो. गावठी जातीच्या बैलाला म्हणजे लवकर कोणता आजार वगैरे अशा भानगड लवकर येत नाहीत, असा विषय. आणि बैल म्हणजे बाकीचे आजकालचे लोक कसं बाहेरचे सगळं हे त्या तशा पद्धतीने आपल्या बैलाचं काही नाही, एकदम ओरिजिनल असा बैल पळतो. जत म्हटलं का खिल्लारचं क्षेत्र आहे तिकडे, खिल्लार गाय वगैरे तिकडे संगोपन जास्त होत. तिकडे मॉडेल कसं काय भेटलं? तिकडे आमच्या इकडचे लोक आहेत ना, आमच्या भागातले लोक सगळे लोक तांबड्या कलरचीच बैल आणतात. तिकडे नाही का तांबड्या कलरची बैलांचं म्हणजे जास्त लोकांचं फॅड आहे ब्राह्मणवाडा साईडला, म्हणजे आमच्या अकोला तालुक्यात. त्यांचं म्हणण्याचं दुसरे जुन्या लोकांचं असं आहे की बरंच बैल तिकडून आणला विकायचं म्हणलं तांबड्या बैलाला मार्केट जास्त राहतं, पण त्या दृष्टीने ती बैल तशा पद्धतीने आणत होती. तो बैल तिकडून आणला. त्याच्यानंतर इथं ते सागरचे वडील आहेत, त्यांनी त्यांच्या गावातल्या एका माणसाकडून बैल घेतला. म्हणजे त्याला कोण घेत नव्हतं, पण त्यांनी घेतला तिथं. त्याच्यानंतर बैल कांड्यावर झोपायला सुरुवात केली. त्याच्यानंतर बैल चांगला पळायला लागला. पहिल्यापासूनच महाराष्ट्र केसरीला वगैरे पळाला होता, बऱ्याच घाटांनी बैल पळालेला. त्यावेळेस कांड्यावर पळायचा. आता थोडक्यात तुम्ही त्याची सगळी पार्श्वभूमी सांगितली, विक्री किंवा खरेदी. आता जवळजवळ 15 लाख रुपये खरेदी, म्हणजे भरपूर मोठी खरेदी. तर काय म्हणजे त्याचं काय पाहिलं होतं तुम्ही? बैलाचं खरेदीचं म्हणजे शेठ म्हणजे आमचं कसं जवळचं रिलेशन होतं शेठचं आणि आमचं. त्याच्या दृष्टीने शेठ आता बापून त्यांनी बैल त्यांना सुचवला होता पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मग शेठनी यांनी म्हणजे बोलली जरा स्पष्ट. काय होतं आता समजा बैल टिकाऊ नाही काय नाही, तुम्ही म्हणता कांड्यावर नाही शेठ स्वतः सरपंच काय म्हणतोय चर्चेत नसणार 15 लाख, तुम्ही किंमत सांगितली 15 लाख, तुम्ही त्याच्यात काय पाहिलं मला हे म्हणायचं? तुमच्या बैलाची एवढी किंमत येऊ शकते? बैलाला नाही का मागण्या झाल्या होत्या भरपूर. कारण हा प्रश्न का विचारतोय मी, आता कसं झालंय माहिती का, किमती एखादा समजा तुम्हाला विकायचा नसतो किंवा काय XYZ आवच्या सवय काहीतरी सांगायचं माहिती, जेणेकरून तो बैल गेलाच नाही पाहिजे किंवा काय, त्या दृष्टीने तुम्हाला मी प्रश्न विचारला. नाही, बैलाची आपल्याला नाही का पुरेपूर पहिल्यापासून गॅरंटी होती. त्यांना 3 वर्ष नावाची गॅरंटी म्हटलं डायरेक्ट घेऊन सांगत. आज बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हटलं 3 घाट कोण बैल लवकर गॅरंटी देत नाही. मी त्यांना 3 वर्ष तुमच्या नावाला कुठं डाग लागणार नाही म्हटलं. हा एवढी गॅरंटी म्हटलं आमची. एवढी आपल्याला बैलाची गॅरंटी. आजचा आनंद काय सांगशाल? आजचा आनंद गोडेगाव सारख्या मोठ्या घाटामध्ये, आजचा आनंद म्हणजे गोडेगाव सारख्या घाटामध्ये एवढी भारी आहे ना, सोपा विषय नाही. तसं पाहिलं तर मला वाटलं होतं बारी 30-40च्या दरम्यान होईल,
आमचं कालच बोलणं झालं पण बारी एवढी आतून आली, चांगल्या पद्धतीने नियोजन झालं. ठीक आहे, धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. मी आता बापू शेठ गायकवाड आहे आपल्या बरोबर मित्रांनो, बैलाचे व्यापारी ते पण चांगलं थोडक्यात नाही का. आणि समाधान शेठला क्षेत्राला आणण्याचं काम त्यांनी केले. कुठं पाहिलं तुम्ही, कुठं पाहिलं होतं बैल? मी बारीक असताना अवसरीला, नाही अवसरीला झाली होती, त्या काकड्यांच्या बैलांबरोबर बैल होता, त्यावेळेस बारीक होता, त्यावेळेस बैल बघितला होता. माझ्या परिचयात बैल अजून एकदा आलता कडद्याला, त्यावेळेस पण बघितला होता. आणि योगायोगाने शेटची माझी गाठ झाली. शेटची माझी गाठ अशा पद्धतीने झाली की बाबा आपल्याला एखादा बैल घ्यायचा आहे, आपल्याला गाडा चालू करायचा आहे. शेट नवीन असल्यामुळं बैल कोणची घ्यायची काय जास्त नाही. शेटनी पण बैल भरपूर बघितली, जायची पण बैल पास होत नसायचा किंवा डेअरिंग करता येत नसायची, ह्याला पैसे द्यावा एवढे का काय करावं. तर मी दावडीला घाटात आलो होतो. दावडीला बैलाची बारी 11:35 राहिली होती. एवढ्या चिवळाच्या घाटात थारची जी यात्रा झाली, त्या थारच्या यात्रेला 35 झाली होती. गाडा घेऊन बैल एकटा आला होता. त्यावेळेस बैल माझ्या डोक्याला लागला होता. मी त्याच वेळेस शेटला फोन केला होता, किंवा शेट माझ्या डोक्याला एक बैल लागलाय, तेवढा बैल आपल्याला घ्यायचा आहे. तर शेट म्हटले चालन, काय अडचण नाही, बघू आपण करू. शेटला मी तिथं फोन केला, शेट तिथून गाडी घेऊन आले. पण फायनल चालू असल्यामुळे शेटला बैल बघायला पण भेटला नाही. त्यापर्यंत बैल बांधलेला होता. शेट म्हटले पहिले फायनल करू, मग बैल बघू. त्यावेळेस यांची बारी झाली होती, त्यांनी बैल भरला आणि निघून गेले. शेटला काय त्यावेळेस काय बैल बघायला भेटला नाही. तरी पण शेट म्हटले तुझ्या डोक्याला लागत असेल तर 100% घेऊ. मग तसा विषय झाला. नंतर मग इकडे देवमनचं ते नियोजन झालं. तसं बैल आमचं देवमन ते नियोजन झालं ना, त्याच्या आदल्याच याला आम्ही बैल घेतलेला होता. लई जण मागत होती, पण त्याची किंमत एवढी सांगितली, गावठी असल्यामुळे कोणी एवढं डेअरिंग करत नव्हतं. फक्त समाधान शेटनी डेअरिंग अशा पद्धतीने केली, किंवा गावठी जरी असला तरी त्याची पळ चांगली आहे किंवा बैल चांगला आहे, ह्या हिशोबाने एवढे पैसे त्याला दिले. असा विषय झाला. समाधान शेठला या क्षेत्रात यायचे तुम्ही थोडक्यात. आता ही मोठी थोडक्यात सपोर्ट सिस्टीम आणि एवढा मोठा बैल घेऊन द्यायचा रिस्की. उद्या समजा काय झालं, आता बैलांचं सातत्य नाही मित्रांनो. मग 30-30 लाखात जरी बैल घेतला तर 4-5 घाट पळतोय, किंवा एखादं सीझन काढून बंद होतोय. आता 1 वर्ष झाले जो पळतोय, त्यांच्याकडे आधी 2 वर्ष पळाला काहीतरी. अजूनही त्यांनी गॅरंटी दिली, स्वतः पहिले मालक असताना ते काय 3 वर्ष तुमचं नाव पडून देणार नाही. बरोबर. पण तरी पण मनात काय रुची होती तुमची? हा, मला वाटत होतं की बाबा पहिलीच खरेदी देतोय आपण त्यांना घेऊन, की बैलांनी फक्त पळत राहिले पाहिजे. मी शेटला त्यांनी 3 वर्ष सांगितलं, मी शेटला एवढं सांगितलं तर 2 वर्ष तुमचं नाव पडून नाही देणार. कांड्यावरती 20 फुटाहून सुद्धा फार मरसपर्यंत पळून एवढ्या डेअरिंग वरती आम्ही बैल घेतला होता. आणि लहानपणापासून बघत होतो बैल पळताना. फक्त बैल तिकडूनच्या भागातला असल्यामुळे मालकापर्यंत आता यांच्या नावावरती, सतीश पापळ यांच्या नावावरती बैल पळत होता. आणि त्यांचं म्हणणं नव्हतं द्यायचं, फक्त त्यांचे आणि त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे तिथपर्यंत बैल आला, नाही तर बैल विकायचा पण नव्हता, असा विषय होता. पण ते संबंधात बैल असल्यामुळं ते आमची सगळी संघटना आहे, सगळी संघटना आहे, त्या संघटनेच्या जोरावरतीच आज आम्ही काम करतो इथपर्यंत. आता तुम्ही खालून जत मधून किंवा सांगली, कोल्हापूर साईड सगळीकडूनच खालून सांगली, सातारा वगैरे बैल आणताय तुम्ही. ह्याच्यात वेगळे पण काय सांगतात? आता याच्यात वेगळं पण बैल हाईटनी बारीक आहे, पण शरीर दृष्टी त्याची जर पाहिली तर शरीर आड्यात भरपूर लांब आहे. आड्यात म्हणजे त्याचं ते पलन आहे, ते पलन भरपूर लांब आहे. चारी पायाला सारखा बैल आहे. मी म्हणतो बैलाची पळायची दमक पाहिजे, फक्त दाखवायची. मी छोटा जरी असलो तरी पळू शकतो कसल्या संघ. आतापर्यंत बैल कोणाला हारला नाही, अशा गोष्ट आहे. नवीन आहे बैल. आतापर्यंत बैलाला लई जणांसंग मी कॉन्टॅक्ट केलं, लई जणांसंग बैल झुपायसाठी, पण बैलाला लई जणांनी नाकारलं बैल झुपायचं. त्या मुद्द्याकडे येईन मी. जवळजवळ मला वाटतं खरेदी केल्यानंतर तुमचा बैल बरेच दिवस बांधून पण होता. हा, मध्ये नेमकं बैल घेतला स्वतः. निगोजेची यात्रा होती ना, आमच्या गावच्या यात्रेला बैल आजारी पडला होता. बैल आजारी म्हणजे त्याला काय झालं, तिकडूनचं वातावरण इकडूनचं वातावरण जरा सूट व्हायला वेळ गेला तर बैलाला झाला न्यूमोनिया. म्हणजे कसं थंडगार वातावरण, त्याला आम्हाला कळालंच नाही किंवा त्याला नेमकं काय पद्धत पाहिजे. बैलाची 6 महिने गेल्यानंतर आम्हाला कळालं की बैल ह्या पद्धतीचा त्याला खुराक लागतो, ह्या पद्धतीचा खातो, ह्याच टायमिंगला खातो, ह्या टायमिंगला बसतो. बैल घाटात जरी आला तरी दिवसभर बैल बसत पण नाही आणि बैल खात पण नाही काहीच. हाताने त्याला थोडीशी अर्धी पिंडी चारायला लागते, नाही तर दिवसभर बांधलेला असला तरी बसणार नाही बैल. थोडक्यात ते काय म्हणते एखाद्या चौकनाळ माणसासारखं आहे. आता मला एक सांगा, ह्यांच्यामध्ये ज्येष्ठ तुम्हीच दिसताय, तर कसं म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून किंवा संघटना किंवा बैलगाडा शर्यत हे एकाच काम नाहीये, टीमवर्क किंवा सगळे ह्याच्यात लागतात तेव्हा सक्सेस भेटतो. कसं एकत्र ठेवताय सगळ्यांना? मागचे 12-14 महिने झाले समाधान रेवंडे असन, मी स्वतः नितीनगड असन, सतीश पापळे असन, बापू गायकवाड असन, तुषार टेमगिरे असन, मिलिंद असन, आवे, अजित आहेत, असे आमच्या संघटनेचे 5-50 कार्यकर्ते आहेत. सगळ्यांची अपेक्षा एकच, टॉपला खेळायचं. बैल कोणता काय कसा, पण शिवानी मागचे 14-15 महिने झाले
सगळ्यांचं समाधान करतोय. हम्म. मागच्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यातली सगळी टॉपची बैल आम्ही बऱ्यापैकी जुळून पाहिली, पण सगळ्यांच्या बरोबरीला शेवट टिकला, हेच आमचं समाधान. आणि उत्तर पुणे जिल्ह्यातला सगळ्यात टॉपचा घाट म्हणलं तर गोडेगाव. हम्म. आणि गोडेगावच्या ठिकाणी आज आम्ही घाटाचा राजा राहिलो. आज ही सोपी गोष्ट नाही, म्हणजे जिल्ह्यामध्ये आज टॉपचा खेळ आमचा झाला. वर्षाचं 2025 वर्षाचं सार्थक झाल्यासारखं आजचा दिवस आहे. काय सांगशाल, काय पाहिले ह्या क्षेत्राकडे यायचा विचार का केला? खरं म्हणजे मला मनापासून पहिलं बापूचं अभिनंदन करावं वाटतं. कारण दावडीच्या घाटामध्ये बैल 3 राऊंडला पळाला होता. तिथं बैल बापूच्या डोक्याला लागला होता. आणि मग तिथं गेल्यानंतर बापूने मला फोन केला होता, बैल असा असा आहे. आणि बैल म्हणजे 3 राऊंडला पण हारत नाहीये. बरोबर नाही ते मित्रांनो, त्यांना नवीन या क्षेत्रात उतरून पण थोडं सक्सेस झाले लवकर ते बापू गायकवाड असल्यामुळे, पण त्यांना त्या गोष्टीचा अभिमान आहे थोडक्यात. बैल दावडीच्या घाटामध्ये 3 राऊंड पळाला. आणि 3ऱ्या राऊंडला कराळ्यांचा बैल होता सोबत. बैलाला टाकून गेला बैल. आणि बापूने फोन केल्यानंतर मी गेलो होतो तिथं. बैल रोडच्या कडेला बांधलेला होता. बैल उगाच बारीक, अरे मी म्हटले काय बैल लईच बारीक आहे, काय याच्यात बापूने बघितलंय. आम्ही गेलो फायनल बघायला. फायनल बघितली, पण तोपर्यंत बैल भरून गेला होता. आणि बापूला काय अंदाज लागला नाही. कोणाच तरी नंबर घेतला होता बापूनी की बैल कोणाचा आहे. फक्त बापूला थोडासा अंदाज आला की बाबा फापाळे नाव. मी बापूला सांगितलं तर फापाळे म्हणजे आपली जवळची आहेत सगळी. मग ते कळल्यानंतर बापूने जरा कॉन्टॅक्ट केलं, पण जरा सतीशचं कॉन्टॅक्ट होत नव्हतं. अशीच आमची दुसरी बैल होती, मी स्टेटसला ठेवायचं. सतीशने स्टेटस बघितला होता माझा, शेट तुम्ही कधी बैल घेतली, तुम्ही कधी या क्षेत्रात आले. सतीश स्वतः एकदा गोठ्यावर आला होता. सतीशने गोठ्यावरती येऊन बघितलं. आणि बघितल्यानंतर म्हणजे एक रिलेशन कसं असतं की म्हणजे एका गोष्टी पैशामध्ये किंमत होत नाही, तसं त्याने म्हणजे विश्वासाने आम्हाला बैल दिला. हा, आता कसं वाटतंय मागची 1 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहे, काय अनुभव किंवा काय परिणाम, वागण्या बोलण्यामध्ये लोकांच्या बदल, काय काय बदल झाले? नाही, हे क्षेत्र असं आहे नाही म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये खालच्या लेवलवरती, गावकीच्या लेवलवरती फक्त गावापर्यंतच ओळखतात. ह्यांनी म्हणजे आम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये टॉपला नेऊन ठेवलं. थोडक्यात तुमच्याकडे तुम्ही किती करोडपती असले तर ही संपत्ती असली ती त्याच्यापेक्षा सगळ्यात त्याला मोलच नाही म्हणायचं. नाही, पैसे तुम्ही जाहिरात करू शकत नाही. याला म्हणजे पुणे जिल्ह्यात सगळे ओळखतात. बाकी काय सांगशाल, आता तुमच्या नावातच समाधान आहे, भेटलंय का समाधान? 100%. आणि बैल कधी पण समाधानी ठेवते आम्हाला. तर आजच्या आनंदाबद्दल काय सांगशाल? थार, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर आहे, बाकीच्या बक्षीस भरपूर. वेगळी गोष्ट आहे ती पैशात मोजणारी, पण आज गोडेगाव म्हणलं काय की हिंद केसरी टॉपचा फड, त्या फडात आज घाटाचा राजा आहे. पहिली गोष्ट, आम्ही म्हणजे बक्षीसाठी कुठं बाऱ्या करतच नाही. आम्ही फक्त नावासाठी करतोय. बक्षिसासाठी आम्ही म्हणजे कोणती बैल आल्यात नाकारल्यात असा विषय कधी झाला नाही. आणि आमचं हेच म्हणणे फक्त त्यांनी आम्हाला कुठेतरी टॉपला ठेवावं, एवढीच अपेक्षा आमची. ठीक आहे, धन्यवाद दादा, शुभेच्छा दिली, ते मुलाखत दिली. आणि तुम्हाला शुभेच्छा आपल्या चॅनल कडून. अशीच तुमचा शिवा पळत राहू आणि तुमचं नाव, तुमच्या समाधान जे नाव आहे तुमच्यात ते समाधान तुम्हाला त्याच्याकडून त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत लाभत राहू, हीच सदिच्छा, शुभेच्छा, धन्यवाद.